नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, 17 डिसेंबरला टार्गेट समोर ठेवून आपण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की संभाव्य प्रश्नांची एक नवीन सिरीज। विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजचा असा फायदा होईल की जो काही गट क ला 17 डिसेंबरला होणारी जी आहे मुख्य परीक्षेसाठी जे काही सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम तसेच तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम दोन्ही मिळून गट ब ला 20 प्रश्न आलते, तर गट क ला पण 20 प्रश्न येण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने गट ब ला विज्ञानचे 12 प्रश्न होते आणि त्या 12 प्रश्नांमध्ये जर विभाजन बघितलं तर तुम्हाला आढळेल 7 ते 8 प्रश्न हे स्टेट बोर्ड मधून आलेले होते। तर यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज घेऊन आलेलो आहे। या अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीज मध्ये आपण पहिल्यांदा आज भाग 1 बघणार आहे। आता भाग 1, 2, 3, 4, 5 हे 5 भाग मी तुम्हाला स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न तयार केलेले आहेत ते घेणार आहे, जेणेकरून की जर स्टेट बोर्ड मधून क्वेश्चन रिफ्लेक्ट झाले तर या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांमधून किंवा त्याच्या रिलेटेड असणाऱ्या डेटाबेस मधून तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन रिफ्लेक्ट होताना दिसेल। याचा फायदा ते होणार आहे। जर तुम्ही नवीन असाल आणि इथून पुढच्या सर्व भागाची तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल लेक्चर अपलोड होण्याच्या अगोदर तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल। यासाठी तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, मित्र परिवाराला आवर्जून जर लेक्चर आवडत असेल तर आपले काय लिंक शेअर करा। आता आपण जाऊया पुढे। बघा, 17 डिसेंबरला टार्गेट समोर ठेवून आज आपण पहिलं सेक्शन घेऊन आलेलो आहे संभाव्य प्रश्नांची। काय असणार आहे, प्रश्न कसे असणार आहेत, ज्याच्यामध्ये 6वी ते 11वी पर्यंतचे सगळे प्रश्न मी एकत्र घेतलेले आहेत। तर एक एक भाग आपण बघूया। सगळ्यात पहिला प्रश्न बघा, हा आजचा आहे। यामध्ये काय दिलेलं आहे बघा। तर काय म्हणते, हवेतील हवेतील वायूच्या प्रमाणाच्या संबंधित असणारा हा प्रश्न आहे। हवेतील वायूच्या प्रमाणानुसार खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता असा प्रश्न विचारले। ह्याच्यावर आयोगाने 2022 ला प्रश्न विचारलं होतं। हवेच्या कोणत्या थरामध्ये सर्वात जास्त वायूचं प्रमाण आहे हे तुम्हाला विचारलेलं होतं। तर बघा सांगा, आता इथं उतरता क्रम लिहायचे म्हणजे सगळ्यात जास्त कोणामध्ये आढळतं त्यामध्ये कोणामध्ये। या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता जर तुम्ही वाचलं असेल, पण अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत। तर यामध्ये जर बघितलं तपांबर हा यामध्ये सर्वात जास्त वायूचं प्रमाण आहे। एकूण वायूच्या प्रमाणामध्ये 80% वायू हे सगळ्यात खालच्या थरामध्ये असणाऱ्या तपांबरामध्ये आहे। तपांबराच्या नंतर स्थितांबराचा थर असतो ज्याच्यामध्ये 19% वायूचं प्रमाण आहे। नंतर कमी कमी होत जातं, दलांबर मध्ये कमी असतं, आयनांबर मध्ये त्याच्यापेक्षाही कमी असतं, बाह्यांबर आणि त्याच्या बाहेर वायू अजिबात नसतं म्हणजे वातावरण नसतो मित्रांनो। तर अशा प्रकारे उतरता क्रम जर बघितलं तर तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर हे वातावरणाचे थर आहेत। ज्याच्यामध्ये सर्वात खालचा थर जो आहे तपांबर, याच्यामध्ये वायूचं प्रमाण सर्वात जास्त 80% आणि हाच प्रश्न आयोगाने 2022 ला ह्याच्या पहिले विचारलेलं होतं, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये वायूचे सर्वाधिक प्रमाण आढळतं। म्हणून मी हे डेटाबेस घेतले। प्रत्येक प्रश्न घेण्याचं काहीतरी कारण आहे, पाठीमागे आलेले आयोगाच्या प्रश्नाच्या आधारे घेतलेले। कदाचित काही मुलांना एकदम बेसिक लेवलचे प्रश्न वाटत असतील, पण जसं जसं सिरीज पुढे जाईल तसं तसं मला सांगा काठिण्य पातळी वाढत जाणार आहे। आता बघा, हे प्रश्न आहे उत्तर आहे दुसरं। सेकंड प्रश्न आहे, हवेतील वायू आणि त्यांचा उपयोग यांच्या योग्य जोड्या जुळवा। नायट्रोजनचा वापर कुठे केला जातं, आर्गॉनचा वापर कुठे केला जातं, हेलियमचा वापर कुठे केला जातं आणि क्रिप्टॉनचा वापर कुठे केला जातं असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। आता बघा, या ठिकाणी नायट्रोजनचा वापर जर बघितलं तर नायट्रोजन हा प्रोटीनच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे या ठिकाणचा प्रश्न इथं येईल मित्रांनो, म्हणजे नायट्रोजनचा वापर प्रथिनेच्या निर्मितीसाठी काय आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर, वनस्पतींना प्रथिन मिळवण्यात मदत करण्याचं कार्य नायट्रोजन करत असतं। म्हणून पहिल्याचं सी कुठं आहे तर एका ठिकाणी आहे, म्हणून तुमचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, माहित आहे का क। यानंतर मला सांगा दुसऱ्याचा, आर्गॉनचा वापर हा विजेच्या बल्ब मध्ये केलं जातं। हेलियमचा वापर कुठं, फ्लोरोसंट फ्लोरेलका या पाईप मध्ये केलं जातं आणि फ्लोरोसंट पाईप म्हणतो काय कुठं केलं जातं, या ठिकाणी कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियमचा वापर करत असतो। आणि यानंतर मला सांगा क्रिप्टॉनचा वापर हे फ्लोरन्स पाईप मध्ये केलं जातं। तर अशा प्रकारे हे तुम्हाला 6वीच्या पुस्तकात असणारं कंटेंट आहे, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो म्हणून हे डेटा घेतलेला आहे। फक्त तुम्हाला इथं पुस्तक वाचायची गरज नाही। आता स्टेट बोर्ड जेवढे प्रश्न घेऊन राहिलो कमीत कमी प्रश्न आणि उत्तर बघून जा। जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं फॅक्च्युअल डेटा मधलं तर तुमचं मिस होणार नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तिसरं, हे लक्षात राहू द्या। तिसरा प्रश्न काय बघा, वनस्पती पोषणासंबंधी योग्य विधाने निवडा।
आता वनस्पतीचं पोषणाच्या संबंधित आहे, म्हणजे वनस्पती अन्न कशा पद्धतीने मिळवत असतात त्याच्या संबंधित आहे। जास्वंद नावाची वनस्पती ही स्वयंपोषी वनस्पती आहे। यानंतर बुरशी, बांडगुळ आणि अमरवेल या परपोषी वनस्पती म्हणून ओळखलं जातं आणि घटपर्णी वनस्पती ही कीटकभक्षी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे वनस्पती वेगवेगळ्या पद्धतीने आपलं अन्न ग्रहण करत असतात। योग्य विधाने निवडायचं होतं, तर पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं पण विधान बरोबर आहे आणि तिसरं पण विधान बरोबर आहे। उत्तर असणारे वरील सर्व, म्हणजे जास्वंद ही स्वयंपोषी वनस्पती आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, परंतु बुरशी आणि कवकाचा एक प्रकार आहे, बांडगुळ नावाची वनस्पती आणि अमरवेल या सगळ्या परपोषी वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत नाही। घटपर्णी वनस्पती ही कीटकभक्षी असते, त्याच्यावरती फुलासारखी एक संरचना असतो, ज्या फुलाला बघून कीटक आकर्षित होतात आणि एकदा मध्ये आल्यानंतर त्या कीटकाला हे अन्न म्हणून ग्रहण करत असते, म्हणून तिन्ही विधान काय बरोबर आहे। या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो माहित आहे का, चौथं, तो म्हणजे कोणतं, ड। यानंतर बघा, मानवी सांध्याचे व त्याच्या उदाहरणाचे योग्य जोड्या जुळवा, अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारला नाहीये, पण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात। आता बघा, हे असे प्रश्न घेण्याचं कारण काय आहे, हा तो कंटेंट आहे जो कंटेंट नॉर्मली तुम्ही विज्ञानचा अभ्यास करत असताना तुमच्या वाचनामध्ये येत नाही आणि कधी कधी काही प्रश्न अशा कंटेंटवर आपल्याला हमखास विचारताना दिसलं किंवा विचारलेलं आपल्याला दिसतं। आता बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कसं असणार आहे, काय जोड्या लावायचं आहे आपल्याला, तर काय म्हणतोय बघा या ठिकाणी, बिजागिरीचा सांदा, उकळीचा सांदा आणि सरकता सांदा। आता पहिली गोष्ट तर समजून घ्या की सांदा काय, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो। दुसरं उत्तर आहे या प्रश्नाचं, म्हणजे याचा अर्थ बिजागिरीचा सांदाचं उत्तर के येईल रे, कोपर आणि गुडगा हा त्याचं उदाहरण आहे। यानंतर जर बघितलं उकळीचा सांदा, हा जर बघितलं मनगट आणि पायाचा घोटा, आणि सरकता सांदा काय असेल तर मला सांगा, खांदा आणि खुबा। एक्झाम्पल दिलेले आहे। पहिली गोष्ट तर समजून घ्या की सांदा म्हणजे काय असतं मित्रांनो, माहित आहे का, सांदा म्हणजे ती जागा ज्या ठिकाणी मला सांगा दोन बोन जे आहेत जोडले जातात, दोन किंवा अधिक हाड जिथं जोडले जातात त्यांना आपण काय म्हणत असतो, सांदा म्हणतो। ज्या ठिकाणी लिगामेंटच्या साहाय्याने दोन किंवा दोनपेक्षा जास्त बोन एकत्र जोडलेले असतात त्या जागेला सांदा म्हणत असतो। दोन प्रकारचे सांदा आपल्याला आढळताना दिसतात मानवामध्ये, एक आहे त्याला आपण चल सांदा म्हणतो आणि दुसरा आहे त्याला आपण अचल सांदा म्हणतो। चलचा अर्थ काय आहे, चलचा अर्थ मला सांगा, ज्या सांध्यामध्ये आपल्याला हालचाल करता येते, हालचाल जर आहे, हालचाल करता येते, याला आपण जर काय म्हणत असेल तर चल सांदा म्हणतो। आता कुठं कुठं असतं चल सांदा, आपल्या हातामध्ये असतं, पायामध्ये असतं। अचल सांदा जर बघितलं, या सांध्याची हालचाल होत नाही, हालचाल होत नाही, म्हणजे याचा अर्थ तो भाग ज्या ठिकाणी दोनपेक्षा जास्त बोन एकत्र जोडलेले आहेत आणि त्या भागाची जर हालचाल करता येत नसेल तर त्या सांध्याला अचल सांदा म्हणून ओळखलं जातं। जसं उदाहरणामध्ये आपलं कवटी असेल, कवटीमध्ये जेवढे काही मला सांगा आपले बोन जोडलेले आहेत तर कवटीची हालचाल आपल्याला करता येत नाही, म्हणून कवटी हे अचल सांध्यामध्ये येतं आणि चल सांध्यामध्ये हालचाल करता येतं। आणि ह्याचे पुढे तीन प्रकार पडलेले असतात, ते तीन प्रकार म्हणजे बिजागिरीचा सांदा, उकळीचा सांदा आणि सरकता सांदा। आता बिजागिरीचा सांदा म्हणजे काय आहे ते गोष्ट लक्षात ठेवा। तर असा सांदा ज्याला आपल्याला 180 डिग्री मध्ये फिरवता येतं, म्हणजे अशा पद्धतीने बघा, हा जो भाग आहे 180 डिग्री मध्ये आपण फिरवतो, कोपर आणि गुडगा हा जो भाग आहे, इथून इथपर्यंत पुन्हा इथपर्यंत घेऊन चाललो तर हा इथून इथपर्यंत जो कोन आहे हे 180 डिग्रीचा आहे। मग बिजागिरीचा सांदा हा 180 डिग्री मध्ये फिरवता येतं आपल्याला। यानंतर बघा, उकळीचा जो सांदा आहे हा 360 डिग्री मध्ये मला सांगा फिरवता येतो आपल्याला। उकळीचा सांदा जसं मनगट बघा, हे आपण 360 मध्ये फिरू राहिलो, किंवा मला सांगा अगदी पायाचा गोटा आपण असं फिरवतो तर 360 डिग्री मध्ये जे फिरतं त्या उकळीचा सांदा म्हणतो। सरकता सांदा जो आहे जाग्यावर मागे आणि पुढे होतो मित्रांनो, कळालं का, मागे व पुढे काय सरकतो, याला आपण सरकता सांदा म्हणतो। जसं उदाहरणामध्ये खांदा असेल किंवा खुबा असेल, बघा आता आपण मागे आणि पुढे सरकतो, तर अशा प्रकारे मला सांगा, हे जर बघितलं तर अशा प्रकारे सांध्याच्या संबंधित डेटाबेस आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं। लक्षात राहू द्या, जर फॅक्च्युअल डेटामध्ये आलं तर एखादं क्वेश्चन आपलं फिक्स होऊन जातो आणि अलीकडच्या काळात स्टेट बोर्डवर प्रश्न जास्त विचारले जात आहेत, म्हणून हे डेटाबेस तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। यानंतर बघा, मानवी केसाच्या रंगासंबंधी योग्य विधाने निवडा। आता मानवी जे केस आहेत, सगळ्या लोकांमध्ये केसांचा रंग वेगवेगळा असतो।
काही लोकांच्या केसांचा रंग एकदम काळा असतो, काही लोकांमध्ये केस पांढरे पडलेले असतात, तर काही लोकांच्या केसांचा रंग हा तांबडा झालेला असतो आणि त्याच संबंधित हा डेटाबेस आहे। काळे गडद केस हे शुद्ध आहे, सूक्ष्म नाही, शुद्ध मेलॅनिनमुळे असतं असा या ठिकाणी प्रश्न आहे। शुद्ध मेलॅनिनमुळे काळे रंग, मेलॅनिन मधील गंधकामुळे केसांचा रंग तांबडा होतो, मेलॅनिन मधील लोहामुळे केसांचा रंग पांढरा होतो असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आता बघा या ठिकाणी जर बघितलं या प्रश्नांचं उत्तर काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो। आपल्याला योग्य विधाने या ठिकाणी निवडायचं आहे। आता जर बघितलं तर काय असेल तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे फक्त पहिलं, म्हणजे पहिलं फक्त योग्य आहे, बाकीचे दोन्ही मित्रांनो माहिती आहे का चुकीचे आहे। त्याचं कारण सांगतो बघा, जो मेलॅनिन नावाचा कंटेंट आहे या मेलॅनिनमुळे मला सांगा प्युअर असेल तर त्या कारणामुळे काळा रंग प्राप्त होतो, परंतु याच मेलॅनिनमध्ये जेव्हा मित्रांनो माहित आहे का काय गंधक सल्फर मिसळलं जातं, सल्फर, तेव्हा केसांना पांढरा रंग प्राप्त होतं। या ठिकाणी मी तांबडा केलेला आहे म्हणून हे विधान चुकीचं आहे। आणि त्याच मेलॅनिन नावाच्या या रंगद्रव्यामध्ये जेव्हा लोखंड मिसळलेलं असतं तेव्हा मात्र मला सांगा केसांचा रंग हा तांबडा होतो। अशा प्रकारे या कारणामुळे शेवटच्या दोन्ही विधान चुकीचे आहेत, कारण मी उलट केलेलं आहे, पण या ठिकाणी जर प्रश्न विचारला तर सांगता यायला पाहिजे। आता बघा या रंगद्रव्यावर कोण नियंत्रण ठेवतं, या रंगद्रव्यावर पिट्युटरी ग्रंथी जी आहे, पिट्युटरी ग्रंथी, या पिट्युटरी ग्रंथी नियंत्रण ठेवत असतात। आणि कोणती पिट्युटरी ग्रंथीमधील मला सांगा MTH काला का मेलॅनोसाइट, कळलं का, मेलॅनोसाइट किंवा MTH म्हणतो, हे रसायन काय करत असतो माहिती आहे का, MTH हे रसायन काय आहे मदत करत असतं। तर पिट्युटरी ग्लँड मधील मेलॅनोसाइट नावाचा जो काही संप्रेरक आहे तो मेलॅनिनच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं आणि मेलॅनिनच्या प्रमाणानुसार त्वचेला तसेच आपल्या केसांना रंग प्राप्त होतो। प्युअर मेलॅनिनमुळे काळा रंग प्राप्त होतो, मेलॅनिन मध्ये गंधक जर मिक्स झाले असेल सल्फर तर पांढरा रंग, आणि मेलॅनिन मध्ये जर लोखंड मिक्स झाला असेल तर काय असणार आहे तांबडा रंग प्राप्त होतो। तर अशा प्रकारे मला सांगा या ठिकाणी तुम्हाला हा डेटाबेस क्लिअर कळाला असेल। या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे। यानंतर बघा ऊर्जा स्त्रोतासंबंधी योग्य विधाने निवडा। ऊर्जा सोर्स कसं भेटतं, दैनंदिन जीवनात कार्य करण्यासाठी आपण ऊर्जेचा वापर करतो आणि ही ऊर्जा आपल्याला वेगवेगळ्या पदार्थापासून मिळत असते आणि या वेगवेगळ्या पदार्थालाच आपण एनर्जी सोर्स म्हणत असतो, ऊर्जा सोर्स म्हणत असतो, ऊर्जा स्त्रोत म्हणत असतो। ह्याच्या रिलेटेड पण आयोगाने मला सांगा 2021 ला राज्यसेवेच्या रिलेटेड 2021 मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे। काय विचारलंय बघा, आता पहिली स्टेटमेंट काय आहे, योग्य विधाने निवडायचं आहे। वनस्पतीचा पालापाचोळा असेल, यानंतर लाकूड असेल, कोळसा असेल, जीवाश्म इंधन यांना अन्वीकरणीय किंवा पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतो, हे पहिलं प्रकार आहे। तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो। पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे कोणते, ते ऊर्जा स्त्रोत ज्याचा वापर आपण वर्षानुवर्ष करत आणलेलो आहे, ते ऊर्जा स्त्रोत ज्याचा वापर केल्यानंतर पुन्हा त्याचा वापर करता येत नाही, रिपीट त्याचा वापर करता येत नाही, ते नष्ट होऊन जातात, अशा ऊर्जांना आपण काय म्हणत असतो पारंपरिक ऊर्जा स्त्रोत। जसं मला सांगा पालापाचोळा आहे, पारंपरिक पद्धतीने वापरत आलेलो आहे, लाकूड असेल, कोळसा असेल, अलीकडच्या काळात जीवाश्म इंधनाचा वापर आपण करत आहे, तरी भरपूर दिवस झाले जीवाश्म इंधनाचा वापर करतो, पण हे ते सोर्स आहेत ज्याचा वापर केल्यानंतर पुन्हा त्याचं रियूज होत नाही, म्हणून त्याला नॉन रिन्युएबल पण आपण म्हणत असतो, नॉन रिन्युएबल। तर याला आपण पारंपरिक। दुसरं सौर ऊर्जेचा वापर असेल, पवन ऊर्जेचा वापर असेल, सागरी ऊर्जा असेल, जलविद्युत ऊर्जा असेल किंवा अणुऊर्जा यांना आपण नवीकरणीय म्हणतो, जो अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वापरतो। तर हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण वापरत असतो, यांना अपारंपरिक ऊर्जा म्हणतात, कारण आपले पूर्वज ह्याचा वापर करत नव्हते, आपले पूर्वज पारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करत होतं आणि अशांना आपण जर काय म्हणत असेल तर यांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतो। तर हे दोन्ही विधान मित्रांनो माहित आहे का आपले बरोबर आहे। योग्य विधान निवडायचं होतं, उत्तर असेल आपलं काय तिसरं, की दोन्ही हे विधान काय आहे तर बरोबर आहे। तर या प्रकारचं डेटाबेस पण लक्षात राहू द्या, कधी कधी हे प्रश्न असे रिफ्लेक्ट होताना दिसतात। पुढची जशी भाग 2 असेल त्याच्यात आणखी काठिण्य पातळी जास्त असेल, भाग 3 मध्ये काठिण्य पातळी जास्त असणार। आता बघा चुंबकत्वाच्या वैशिष्ट्यासंबंधी योग्य विधाने निवडा। मॅग्नेटच्या बाबतीत आपल्याला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। मॅग्नेटच्या संबंधित फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने सर्वात जास्त अभ्यास केलेला आहे आणि ह्याच्याबद्दलच आपल्याला बघायचंय काय आहे। आता बघा मॅग्नेटच्या बाबतीत जर बघितलं तर अशा प्रकारे हा मॅग्नेट असतो, अशा प्रकारे हा मॅग्नेट असतो आणि या मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात मित्रांनो। हे आहे उत्तर ध्रुव नॉर्थ
आणि हे आहे दक्षिण ध्रुव साऊथ. जर मॅग्नेटमध्ये दोन पोल असतं, एक नॉर्थ आणि साऊथ, आणि नेहमी मला सांगा अशा प्रकारे उत्तर आणि दक्षिण दिशेला अशा प्रकारे मॅग्नेट हा स्थिर असतो. कधीच तो पूर्व पश्चिम दिशेला आडवं होत नाही. त्याला कसंही धरलं तर तो उत्तर आणि दक्षिण दिशेला स्थिर होतो. ह्याचं कारण जर काय असेल तर पृथ्वीचे पोल कारणीभूत असतात, पृथ्वीचे ध्रुव कारणीभूत असतात. आता बघा या ठिकाणी तर हे आपण म्हणू शकतो. आता ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत. काय असतं वैशिष्ट्य? हे जे काही मॅग्नेट आहे या दोन्ही ध्रुवापासून मला सांगा अशा प्रकारे काय निघत असतात माहित आहे का? दोन्ही ध्रुवापासून जर बघितलं तर तुम्हाला कळेल अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स निघतात. याला विद्युत चुंबकीय बलरेषा म्हणतो. आता ह्या ज्या विद्युत चुंबकीय बलरेषा आहेत या बलरेषा हे उत्तर ध्रुवापासून निघतात आणि दक्षिण ध्रुवाकडे येतात. उत्तर ध्रुवापासून निघतात आणि या बलरेषा काय आहे अशा पद्धतीने मला सांगा दक्षिण ध्रुवाकडे येतात, दक्षिण ध्रुवाकडे. आता हे जे बलरेषा निघालेले आहेत तर उत्तर ध्रुवाकडून येऊ राहिल्या, दक्षिण ध्रुवाकडे जाऊ राहिल्या मॅग्नेटमध्ये. आणि या बलरेषाच्या साहाय्यानेच आपल्याला आढळतं की लोखंडाच्या संपर्कात मॅग्नेट न येता लोखंडावर परिणाम करतं, कारण बलरेषा या त्याच्या संपर्कात येऊन जातात जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. बलरेषा उत्तर ध्रुवापासून निघू राहिले, दक्षिण ध्रुवाकडे जाऊ राहिल्या. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या बलरेषा एकमेकाला कधीच छेदत नाही मित्रांनो. आपसात किती जरी जवळ आल्या तर एकमेकाला छेदत नाही. बलरेषांची संख्या जेवढी जास्त असेल तर मॅग्नेटिक गुणधर्म तेवढं जास्त असतो मित्रांनो. तर हे गुणधर्म आहेत, मॅग्नेटिक गुणधर्म तेवढे जास्त असतात. आता बघा दोन्ही ध्रुवाकडे बलरेषा एकत्रित गोळा होतात म्हणून दोन्ही ध्रुवाला मॅग्नेटचा गुणधर्म हा सर्वाधिक असतो मित्रांनो, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाला. त्याच्यानंतर आणखी पॉइंट जर बघितलं तर ह्या बलरेषा एकमेकाला कधी छेदत नाही. जेवढ्या जवळ असतील आणि संख्या जेवढ्या जास्त असतील मॅग्नेटिक प्रॉपर्टी तेवढी जास्त असते यांच्यामध्ये. आणखी एक पॉइंट, या मॅग्नेटचे जे ध्रुव आहेत या ध्रुवाला कधीही आपल्याला तोडता येत नाही. समजा अशा प्रकारे हे साऊथ पोल आहे आणि हे नॉर्थ पोल आहे आणि जर मी ह्याचे दोन तुकडे केलो तर या तुकड्यामध्ये पुन्हा साऊथ आणि नॉर्थ पोल अशा पद्धतीने तयार होऊन जातात. म्हणजे याचा अर्थ दोन ध्रुवाला आपल्याला कधीही काय आहे मित्रांनो माहित आहे का वेगळं करता येत नाही. दुसरी गोष्ट, जर दोन्ही ध्रुव सारखे आणि समोर आले तर त्यावेळेस निर्माण होतं प्रतिआकर्षण. प्रतिआकर्षण एकमेकाला दूर ढकलतात. जेव्हा सेम पोल मला सांगा समोर समोर येतात, साऊथ साऊथ किंवा नॉर्थ नॉर्थ, तेव्हा एकमेकाला ते दूर ढकलतात. आणि जर विरुद्ध आलं, साऊथ आणि नॉर्थ एकमेकाच्या समोर आले त्यावेळेस ते एकमेकाला स्वतःकडे ओढतात आणि आकर्षण गुणधर्म दाखवतात. हे आहे मॅग्नेटचं गुणधर्म. आता विधान वाचा. चुंबकत्व प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहते. विधान बरोबर आहे मित्रांनो. चुंबकीय बलरेषा दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असतात. हे पण बरोबर आहे, दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असतात. चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून वेगळं करता येतात. हे विधान चुकीचं आहे, कारण दोन ध्रुव कधीही चुंबकत्वाचे एकमेकापासून मॅग्नेटचे वेगळं करता येत नाही. चौथं विधान, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिआकर्षण असते. बरोबर आहे. यानंतर विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. सजातीय म्हणजे काय? सारखे पोलमध्ये प्रतिआकर्षण असते आणि विजातीय म्हणजे वेगळे पोलमध्ये आकर्षण असते. तर चौथं विधान बरोबर आहे. योग्य विधान 1, 2 आणि 4. तर उत्तर असणार आहे मित्रांनो माहित आहे का पहिलं. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. माहित आहे का पहिला शास्त्रज्ञ ज्यांनी काय केलं तर माहित आहे का? ज्यांनी मित्रांनो माहित आहे का मॅग्नेटच्या साहाय्याने विद्युत धारा करंट तयार केलं, विद्युत धारा तयार केली, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे फॅरेडे. फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने मॅग्नेटचा वापर करून पहिल्यांदा विद्युत धारा तयार केलेली होती. आणि याच विद्युत धारेचे याच मॅग्नेटचा वापर मला सांगा काय करत असतं, ट्रेनमध्ये वापरलं जातं. जी रूळ असते दोन्ही बाजूला मॅग्नेट असतो आणि तो मॅग्नेट त्या ट्रेनचं फ्रिक्शन कमी करतं आणि या रेल्वेला पुढे जाण्यासाठी मदत करत असतो फ्रिक्शन कमी झाल्यामुळं. आणि या ठिकाणी बघा फॅरेडे यांनी काय केलं तर मॅग्नेटचा वापर करून विद्युत धारेची काय केली ती निर्मिती केली. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणखी एक पॉइंट सांगू इच्छितो तुम्हाला बघा. तर मित्रांनो माहित आहे का हा ओरिजिनल मॅग्नेट आहे, हा ओरिजिनल मॅग्नेट आहे. आणि या मॅग्नेटच्या साहाय्याने मला सांगा जर एखाद्या वस्तूमध्ये आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार केली किंवा वस्तूमध्ये मॅग्नेटिक गुणधर्म निर्माण केलो तर त्या वस्तूला परावर्तित चुंबक म्हणून ओळखलं जातं. जसं शाळेमध्ये बघितलं असेल एक मेन मॅग्नेट त्याला एक टाचण जोडली आणि त्या टाचणीला दुसरी टाचणी जोडली तर जी खालची लटकलेली दुसरी टाचणी आहे त्या टाचणीला आपण प्रवर्तित चुंबकत्व प्रॉपर्टी म्हणत
असतो तर तुम्हाला विचारलं की प्रवर्ती चुंबकत्व काय आहे, तर मॅग्नेटमुळे एखाद्या वस्तूमध्ये मॅग्नेटिक गुणधर्म तयार होतात, याला प्रवर्ती चुंबकत्व म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं, ते लक्षात राहू द्या. आता बघा, प्राण्यामधील अनुकूलन अडॉप्टेशन संबंधी योग्य विधाने निवडा. मित्रांनो, माहित आहे का, पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत, प्रत्येक सजीव जीवन व्यवस्थित जगण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी तो राहतो त्यानुसार मला सांगा, त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार स्वतःत बदल केलेला आहे आणि या बदलालाच आपण काय म्हणत असतो, अडॅप्टेशन म्हणून ओळखलं जातं. आणि त्या अडॅप्टेशन बद्दलच आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न स्टेटमेंट विचारलेला आहे. आता बघा, पहिलं विधान काय आहे, जे मांसाहारी प्राणी असतात, मांसाहारी प्राणी, या प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान आहे हे कुठं असतात, डोक्याच्या निमुळत्या बाजू समोर असतं. म्हणजे हा डोका आहे, या निमुळत्या बाजू समोर असतं, म्हणजे या ठिकाणी त्यांचं स्थान असतो. कोणते प्राणी आहेत, मांसाहारी. का, कारण की निसर्गाने असं का बदल केलं, कारण मांसाहारी प्राणी हे दुसऱ्या प्राण्याला मारून आपलं अन्न प्राप्त करतात आणि शिकार हा दुरूनच दिसावं यासाठी त्यांचे डोळे हे कुठं प्रेझेंट असतात, तर डोक्याच्या निमुळत्या भागात, डोक्याच्या थोडं खाली प्रेझेंट असतात. का, कारण की दूर अंतरापर्यंत भक्षक त्यांना दिसावं म्हणून. म्हणून पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे मित्रांनो. दुसरं विधान काय बघा, जे शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खालील बाजूस असतं. हा कपाळ आहे, खालील बाजूस असतं, जसं कपाळाच्या खाली मानवामध्ये आहे. तर शाकाहारी प्राण्यांचं पण जर बघितलं तर काय, डोळ्यांचं स्थान कपाळाच्या खाली असतं. ह्याच्याने काय होतं, दूर अंतरावरचं पण दिसत नाही, परंतु जास्त क्षेत्र दिसतं, एरिया जास्त दिसतं आणि क्षेत्र जास्त दिसल्यामुळं त्याला मारण्यासाठी येणारा एखादा शिकारी हे त्याला लवकर दिसतं आणि दुसरी गोष्ट जास्त एरिया त्याला कव्हर करता येतं. म्हणून मला सांगा, शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खालील बाजूस असतं. हे पण विधान मित्रांनो बरोबर आहे. आता बघा, शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते आणि डोळ्याचे स्थान कपाळाच्या खालील बाजूस असते. पाय निमुळते असण्याचं कारण काय आहे, तर उड्या जास्त मारता येतं त्यांना, उड्या मारण्यासाठी, संरक्षणासाठी. हे पण विधान काय आहे, बरोबर आहे मित्रांनो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांची त्वचा जाड, पाय लांब आणि तळवे गादीसारखे पसरट असतात. का, आता त्वचा जाड असण्याचं कारण काय आहे, पाणी जो आहे या पाणीच्या स्टोरेजसाठी, पाणी वेस्ट जाऊ नये म्हणून त्वचा जाड असते, पाय लांब असतात, तळवे गादीसारखे असतात. म्हणून मला सांगा, या ठिकाणी सारी उत्तर ऑप्शन बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असेल तुमचं, वरील सर्व आहे. असं प्रश्न येऊन गेल्यानंतर कळतं की अरे हे वाचायला पाहिजे होतं. म्हणून मी प्रश्नांच्या स्वरूपात तुम्हाला कव्हर करून देणार आहे, जेणेकरून की स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायची गरज नाही आहे. आता बघा, सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारलेला आहे. हा पण प्रश्न आयोगाने 2021-22 मध्ये तुम्हाला ऑलरेडी विचारलेला आहे. आता बघा, हे टॉक्झॉनॉमिकल क्रम म्हणतो. ह्या सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे याला इंग्रजी शब्द आहे टॉक्झॉनॉमी. आणि टॉक्झॉनॉमी संरचना म्हणजे अशा प्रकारची आहे. आता टॉक्झॉनॉमी संरचनेमध्ये मी तुम्हाला सांगतो की प्रश्नाचं उत्तर काय आहे. सगळ्यात पहिलं जर कोण येत असेल तर सगळ्यात पहिलं येतं मित्रांनो, माहित आहे का, जाती. जातीच्या नंतर कोण येतं, प्रजाती. प्रजातीच्या नंतर कुल येतं, कुलच्या नंतर गण येतं, गणच्या नंतर वर्ग येतं, वर्गच्या नंतर संघ आणि संघच्या नंतर सृष्टी. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, माहित आहे का, या ठिकाणी लक्षात घ्या. तिसरं, आता मी तुम्हाला सांगतो की हे कसं असणार आहे, टॉक्झॉनॉमीचं संरचना कशी आहे. टॉक्झॉनॉमीची जर संरचना तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. सर्वात जर लहान गट असेल सजीवांचं त्याला आपण स्पेसीज म्हणत असतो. स्पेसीज, या स्पेसीजच्या एकत्रीकरणातून जो तयार होतं त्याला जीनस म्हणतात. जीनसच्या एकत्रीकरणातून जो तयार होतं त्याला आपण फॅमिली म्हणतो. फॅमिलीच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला ऑर्डर म्हणतात. ऑर्डरच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला क्लास म्हणतात. क्लासच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला फायलम म्हणतो आणि फायलमच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला किंगडम म्हणतात आणि किंगडमच्या एकत्रीकरणातून जो तयार होतो त्याला डोमेन म्हणून ओळखलं जातं. आता ही जी हायरार्ची आहे ही जर कोणाची असेल तर ही प्राणी नावाचे जे सजीव आहेत या प्राण्यांच्या टॉक्झॉनॉमीची संरचना खालीलपैकी कोणती असा जर प्रश्न विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सगळ्यात खाली स्पेसीज. स्पेसीजचा अर्थ आहे जाती, यानंतर जीनसचा अर्थ आहे प्रजाती, यानंतर जर बघितलं फॅमिलीचा अर्थ आहे मित्रांनो कुळ, ऑर्डरचा अर्थ आहे गण, क्लासचा अर्थ आहे वर्ग, यानंतर फायलमचा अर्थ आहे संघ आणि किंगडमचा अर्थ आहे सृष्टी. तर हे कोणाची हायरार्ची आहे,
प्राण्यांची. पण जर वनस्पतीची विचारली तर वनस्पतीमध्ये आपल्याला थोडं बदल झालेलं दिसतं. ते बदल काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला वनस्पतीमध्ये विचारलं तर वनस्पतीमध्ये सर्वात लहान घटक असतं त्याला म्हणतात स्पेसीज. स्पेसीजच्या एकत्रीकरणातून वनस्पतीमध्ये तयार होतं जिनस. जिनसच्या एकत्रीकरणातून तयार होतं फॅमिली. फॅमिलीच्या एकत्रीकरणातून तयार होतं ऑर्डर. ऑर्डरच्या एकत्रीकरणातून तयार होतं क्लास. आता बघा काय आहे, परंतु क्लासच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी प्राण्यामध्ये तयार झालं फायलम, परंतु क्लासच्या एकत्रीकरणातून तयार होतं सब डिव्हिजन आणि सब डिव्हिजनच्या एकत्रीकरणातून तयार होतं वनस्पतीमध्ये डिव्हिजन. आणि नंतर मला सांगा डिव्हिजनच्या एकत्रीकरणातून तयार होतं त्याला म्हणतात किंगडम आणि किंगडमच्या एकत्रीकरणातून डोमेन. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं की वनस्पतीच्या टॉक्झॉनॉमी बद्दल क्रम सांगा तर वनस्पतीमध्ये फायलमच्या जागेवर येतं मित्रांनो माहित आहे का काय, डिव्हिजन आणि सब डिव्हिजन. आणि प्राण्यांमध्ये जर काय असेल तर त्या ठिकाणी येतं फायलम. बाकी सर्व सेम आहे. हे क्रम विचारू शकतात. आणखी काय विचारतात बघा, तुम्हाला विचारतात की ऑर्डर नावाची टॉक्झॉनॉमी कोणत्या दोन टॉक्झॉनॉमीच्या मध्ये येते तर क्लास आणि फॅमिली. अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. आणि ही संरचना मला सांगा कुणी मांडून दिली तर कॅरोलस लिनियस यांनी मांडलेली आहे. आणि याच कारणामुळे कॅरोलस लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाला आपण टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. आणि टॉक्झॉनॉमी हा शब्द जर कुणी दिला तर कुणी दिलं, डी कॅन्डले नावाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं. म्हणजे तिसरं हा योग्य क्रम आहे. कारण की जाती म्हणजे काय आहे तर या ठिकाणी जाती म्हणजे स्पेसीज असणार आहे, स्पेसीज. यानंतर प्रजाती म्हणजे जीनस असणार आहे, कुळ म्हणजे फॅमिली, गण म्हणजे ऑर्डर, हे वर्ग क्लास असेल, हे फायलम असेल आणि हे किंगडम. पण वनस्पती जर म्हटलं तर वनस्पतीमध्ये संघ फायलमच्या जागेवर होतं डिव्हिजन आणि सब डिव्हिजन. तर उत्तर काय तिसरं. पुढचा प्रश्न बघा व्यवस्थित समजून घ्या. वनस्पतीच्या मुळासंबंधी योग्य विधाने निवडा. मित्रांनो माहित आहे का जेव्हा वनस्पतीचं वाढ आणि विकास होतो तर सगळ्यात पहिले सीड पासून त्या वनस्पती तयार होतात. तर या ठिकाणी काही स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय आणि कशा प्रकारे असणार आहे, कसं असणार आहे. तर आता बघा बियाच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला काय म्हणतात, वरच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला काय म्हणतात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता समजा एखादं बीज आहे मित्रांनो, एखादं काय आहे बीज आहे. तर अशा पद्धतीने हा एखादं बीज आहे, हे बीज आहे. जेव्हा हे जमिनीमध्ये रोवतो तर या बीजातून दोन अशा प्रकारे मित्रांनो ब्रँचेस तयार होतात. एक ब्रँच वरच्या बाजूने जाते, एक ब्रँच वरच्या बाजूने जाते, तर दुसरी ब्रँच मला सांगा अशा प्रकारे खालच्या बाजूने जाते. आता एक ब्रँच त्या बी मधून त्याला कोंब फुटणे म्हणतो. एक कोंब वरच्या बाजूने जातो, एक कोंब मित्रांनो माहित आहे का खालच्या बाजूने जातो. आता बघा जो काही वरच्या बाजूने जातं त्याला म्हणत असतो आपण प्ल्युम्यूल. हा जो भाग आहे याला आपण जर काय म्हणत असेल तर याला म्हणतो आपण प्ल्युम्यूल. आता हा जो प्ल्युम्यूलचा भाग आहे हे वरच्या दिशेने जातं. आता जो हा प्ल्युम्यूलचा भाग आहे ह्याचं कार्य काय ते व्यवस्थित लक्ष द्या. प्ल्युम्यूलचा जो भाग आहे ह्याचं कार्य या प्ल्युम्यूलच्या भागापासून वरती तयार होतो मित्रांनो माहित आहे का खोड. नंतर बघा आणि जो खालचा भाग आहे जो जमिनीकडे जातो या सीड मधून, हा सीड आहे, या सीड मधून जो जमिनीकडे जातो या भागाला जर काय म्हणत असेल तर याला म्हणतो आपण रॅडिकल. आता रॅडिकल हा जमिनीकडे चाललाय आणि या रॅडिकल पासूनच पुढे जर काय तयार होतं तर ह्याच्यापासून तयार होतं मित्रांनो माहित आहे का मूळ. ह्याच्यापासून तयार होतात काय माहित आहे का रूट. तर रूटची निर्मिती ही रॅडिकल पासून होते. तर मला सांगा खोडाची निर्मिती ही प्ल्युम्यूल पासून होते. आता बघा मग रूट आणि मुळा हे दोन प्रकारच्या आपल्याला आढळताना दिसतात. एक म्हणजे मित्रांनो माहित आहे का त्याला तंतुमुळे म्हणतो आपण, तंतुमुळे, ज्याला फायब्रस रूट म्हणून ओळखलं जातं, फायब्रस रूट म्हणतो आपण फायब्रस. आणि दुसरी आहे त्याला म्हणत असतो आपण सोट मूळ, ज्याला आपण इंग्रजीतून टॅप रूट म्हणतात, टॅप रूट. काय फरक आहे बघा दोन मुळांमध्ये. तर आता तंतुमुळे काय असतात ते लक्षात घ्या. जर समजा हा खोड आहे आणि या खोडापासून जर अशा पद्धतीने मुळांची निर्मिती झाली असेल तर या मुळांना आपण काय म्हणत असतो माहित आहे का तंतुमुळे म्हणतो. जसं यांना तंतुमुळे म्हणतो खोडांपासून. उदाहरण मला सांगा जेवढ्या काही मोनोकॉट प्लांट आहेत एकदल वनस्पती ज्याच्यामध्ये मला सांगा ज्वारी घ्या, त्यानंतर बाजरी घ्या, त्यानंतर गहू घ्या, मका घ्या,
त्यानंतर बांबू घ्या, ऊस घ्या, या सगळ्यांमध्ये तंतुमुळे असतात. सोटमूळ म्हणजे काय, समजा हा खोड आहे, हा खोड आहे, हा खोड आहे, आणि आता बघा या खोडच्या बाबतीत जर आपण बघितलं की काय असणार आहे, या खोडमध्ये अशा पद्धतीने एकच रूट खाली येतं, याला म्हणतात टॅप रूट, याला म्हणतात टॅप रूट मित्रांनो. आणि ही टॅप रूट जो आहे ही एकच असते आणि नंतर याला छोटे छोटे ब्रँचेस तयार होतात अशा पद्धतीने. आणि हे कोणामध्ये आढळते आपल्याला, जेवढे काही डायकॉट प्लांट आहेत ना, डायकॉट ज्याच्यामध्ये जर बघितलं कडधान्य सगळे येतात किंवा बाकीचे ज्याच्यामध्ये डायकॉट प्लांट आहेत ते सगळ्यांमध्ये आपल्याला टॅप रूट आढळते, जे खोडाला एक प्रकारचा आधार देण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल. प्लिमूल पासून खोड, त्यानंतर रॅडिकल पासून मूळ तयार होतात. आता प्रश्नाकडे या. बीजाच्या आतून बघ रे भाऊ, हा या ठिकाणी बघा, बीजाच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला, खालच्या वाढणाऱ्या भागाला प्लिम्यूल म्हणतात. हे विधान चुकीचं आहे, कारण प्लिम्यूल म्हणत नाही तर जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला रॅडिकल म्हणतात, ज्याच्यापासून पुढं मूळ तयार होतात. म्हणून मला सांगा पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं, जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला रॅडिकल म्हणतात, हिचा अर्थ मला सांगा, हे विधान चुकीचं आहे, कारण की जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला आपण प्लिम्यूल म्हणून ओळखत असतो. हे लक्षात राहू द्या, ज्याच्यापासून खोड तयार होतं. ज्यामुळे झाडाला आधार देतात त्यांना सोटमूळ म्हणतात. हे विधान बरोबर आहे. सोटमूळ जी मेन आहे टॅपरूट, तो झाडाला आधार देतं. खोडापासून फुटणाऱ्या मुळांना तंतुमुळे म्हणतात. हे पण बरोबर आहे, फायब्रस रूट तयार होतात. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. आता सांगितलं मी तुम्हाला, डायकोटमध्ये टॅपरूट असते, तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमुळे असतात. हे विधान पण बरोबर आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून उत्तर मित्रांनो माहित आहे का, 2 नंबर आहे. बघा, प्रश्नांचं सांगायचं तात्पर्य असं आहे की असे डेटाबेस तुमच्या वाचण्यात येत नाही जे पुस्तक वाचा डेली लाईफमध्ये, म्हणून मी प्रश्नांच्या स्वरूपात कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, या ठिकाणी लक्षात राहू द्या. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, वनस्पतीच्या फुलासंबंधी अयोग्य विधाने निवडायचंय. चुकीचं विधान निवडायचंय तुम्हाला. हा, वनस्पतीच्या फुलासंबंधी अयोग्य विधाने. फुलाच्या पुलिंगी भागाला अँड्रोसियम म्हणतात, जो स्टेमनचा बनलेला आहे, पहिलं विधान आहे. फुलाच्या स्त्रीलिंगी भागाला गायनोसियम म्हणतात, जो कार्पेलचा बनलेला आहे, असं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा वनस्पतीच्या फुलासंबंधी आपल्याला योग्य विधाने काय आहे निवडायचे. तर कोणतं अयोग्य, तर आता हे दोन्ही विधान बरोबर आहे, म्हणून उत्तर काय आहे 4, कारण दोन्ही चुकीचे नाहीये, दोन्ही बरोबर आहेत. आता या घटकावर प्रश्न आयोगाने हमखास विचारलेला आहे. यासाठी एकदाच बघून घ्या की फुलांमध्ये काय काय भाग पडत असतात. फुलांच्या बाबतीत जर बघितलं, सर्वात बाहेर फुलांचं जर बघितलं, हिरवा रंगाचा एक आवरण असतं, हिरव्या रंगाचा. यानंतर आतमध्ये जे पाकळ्या आहेत ना, या पाकळ्यांचा एक मित्रांनो माहित आहे का काय आहे, गुच्छ असतो. बघितलं असेल फुलाला पाकळ्या. आणि जेव्हा पाकळ्या ह्या, फूल हा कळीच्या अवस्थेत असतो ना, कळीच्या अवस्थेत असतो, तेव्हा त्याच्यावरतून हिरव्या रंगाचं आवरण असतं आणि त्या हिरव्या रंगाच्या आवरणाला निदलपुंज म्हणतो किंवा कॅलिक्स म्हणतात. याला म्हणतात कॅलिक्स म्हणतो. आणि जो पाकळ्या आहेत, पाकळ्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला कोरोला म्हणतो. त्याला काय म्हणत असतो, कोरोला म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला जर विचारलं, फुलांच्या वरती असणाऱ्या हिरव्या रंगाच्या आवरणाला कॅलिक्स म्हणतात, निदलपुंज. पाकळ्यांच्या एकत्रित गुच्छाला आपण कॅरोला म्हणतो. आणि सिंगल पाकळ्या आहेत त्याला पेटल म्हणून ओळखलं जातं, सिंगल पाकळ्यांना. आणि हे जर आपण पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा फुलांचा वरचा आवरण काढून टाकलो तर आपल्याला फुलांमध्ये काय आढळतात ते बघा. फुलांमध्ये काय राहतं बघा ते. तर अशा प्रकारे 2 भाग आपल्याला फुलांमध्ये आढळताना दिसतात. सगळ्यात पहिलं अशा प्रकारचं एक भाग आढळताना दिसतो, अशा प्रकारचं. आणि फायनली ही ओरी आढळते. तर हे फिमेलचा पार्ट आहे. याला जर काय म्हणत असेल, याला स्टिग्मा म्हणतात, स्टिग्मा इंग्रजीतून कुक्षिवरंत. हे जर काय असेल याला म्हणतात स्टाईल. याला जर काय म्हणत असेल तर याला म्हणतात ओहरी. आणि ओहरीच्या आतमध्ये या ठिकाणी काय असतात तर ओहुल असतात, ज्याला आपण म्हणत असतो बीजम. हे फिमेलचा पार्ट आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, या सगळ्यांना एकत्रित हा फिमेलचा पार्ट आहे, फुलांमधला हा फिमेलचा पार्ट आहे. आणि या फिमेलच्या सगळ्या पार्टला एकत्रित एका नावाने ओळखलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्पेल. याला काय म्हणत असतो आपण, कार्पेल म्हणतो.
कार्पेल म्हणजे स्त्री केसर, जो काय करतं, प्रजननात भाग घेत असतो, स्त्री केसर, याला स्त्री केसर म्हणतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो माहित आहे का, स्त्री केसर म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो, याला म्हणतात गायनोसियम. तर गायनोसियम म्हणजे काय, स्त्री केसरचा बनलेला भाग आहे, ज्याला आपण म्हणत असतो मराठीतून त्याला जयांग म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी लक्षात राहू द्या, जयांग, गायनोसियम आणि कार्पेल म्हणजे फुलामधील प्रजननात भाग घेणारा फिमेलचा पार्ट, स्त्री केसर. आता बघा, ह्याच्या व्यतिरिक्त या फुलांमध्ये आपल्याला आढळेल आणखी वेगळी संरचना असते. ती कोणती, ती बघा वेगळी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे काही घटक आढळताना दिसतात. हे जे मेलचे पार्ट असतात, हे काय आहे, मेलचं पार्ट असतं. आता हा जो धागा आहे याला म्हणतात फिलामेंट मित्रांनो, याला म्हणतो आपण फिलामेंट. या थैलीमध्ये छोटे छोटे असतात पोलन ग्रेन. ह्याच्यामध्ये जर आपल्याला काय आढळताना दिसत असेल तर काय आढळतं, पोलन ग्रेन आढळतात. आणि अशा प्रकारे पोलन ग्रेन आणि फिलामेंट हे दोन्ही मला सांगा कोणाचे पार्ट असतील, तर कोणाचे पार्ट आहेत, मेलचे पार्ट आहेत. आणि यांना आपण स्टेमन म्हणतो. याला आपण काय म्हणतो, स्टेमन म्हणून ओळखलं जातं. स्टेमन म्हणजे मित्रा पुंकेसर, पुंकेसर जो मेलचा पार्ट आहे. आणि यांनाच आपण काय म्हणत असेल, तर यांनाच आपण म्हणत असतो अँड्रोसियम. अँड्रोसियम म्हणजे मराठीतून त्यांना आपण म्हणतो पुमंग. तर अशा पद्धतीने हे मेलचा पार्ट, येलो कलरनी दाखवलेला फिमेलचा पार्ट. प्रजनन कसं घडतं बघा, हा जो पोलन ग्रेन आहे हा मेल गॅमेट आहे फुलांमधला. मेल गॅमेट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पुयुग्मक म्हणून ओळखलं जातं. आणि हा पोलन ग्रेन या ठिकाणापासून उडतो आणि या स्टिग्मावरती जाऊन पडतं आणि नंतर या एका पाईपद्वारे, ज्याला स्टाईल म्हणतो, ओहरीमध्ये येतं आणि ओव्हल सोबत येऊन या ओहरीमध्ये फर्टिलायझेशन करतं. आणि फर्टिलायझेशनच्या नंतर मित्रांनो माहित आहे का, फळाच्या निर्मितीला सुरुवात होते. फळ म्हणजे ओहरी. आणि अशा पद्धतीने रिप्रोडक्शन वनस्पतीच्या फुलामध्ये घडतं. तर कोणाला काय म्हणतात हे लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला 100% अशा प्रकारचे प्रश्न आलं तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. आता बघा, या प्रश्नाचं अयोग्य निवडायचं होतं तर काय, फुलांच्या पुलिंगी भागाला अँड्रोसियम म्हणतात, बरोबर आहे. तो स्टेमनचं बनलेलं असतं. आणि स्टेमन कशाचं बनलेलं असतं, पोलन ग्रेनचा बनलेला असतो, पोलन ग्रेनचा. त्यानंतर फिलामेंटसचा बनलेला असतो, फिलामेंटसचा बनलेला असतो. हे लक्षात राहू द्या, हे विधान बरोबर आहे. फुलाच्या स्त्रीलिंगी भागाला गायनोसियम म्हणतात, तो कार्पेलचा बनलेला असतो. कार्पेल कशाचा बनलेला असतो, स्टिग्मा नावाचा एक भाग आहे, स्टाईल नावाचा भाग आहे, ओरी नावाचा भाग आहे आणि ओव्हल नावाचा भाग आहे. ह्यांच्यापासून बनलेलं असतं कार्पेल. समजलं इथपर्यंत. आणि हिरव्या भागाला कॅलिक्स म्हणतात आणि फुलांच्या पाकळ्यांना पेटल आणि सगळ्या पाकळ्यांना एकत्रित कोरोला म्हणून ओळखलं जातं. हे कळणं गरजेचं आहे. बघा, सूक्ष्मजीवाच्या जैविक स्त्रीकरणासंबंधी योग्य विधाने निवडा. म्हणजेच काय आहे, कसं असतं, सूक्ष्मजीवांच्या जैविक स्त्रीकरणासंबंधित याने नायट्रोजन स्त्रीकरणासंबंधित आहे. बघा, ॲझोटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव द्विदल सिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये असतात व नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. पहिलं विधान आहे. रायझोबियम मातीमध्ये हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. हे दुसरं विधान आहे. योग्य विधान निवडायचं होतं तर या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे, दोन्ही नाही. जनरली तुम्ही अशा प्रश्नाला गोल करत असताना दोन्ही बरोबर करत असतात मित्रांनो. का, कारण आपल्याला वाटतं हे नायट्रोजनचं स्त्रीकरण करून राहिले, पण तसं नाहीये. बघा, तर या ठिकाणी बघा उत्तर चौथं आहे. दोन्ही उत्तर चुकीचे आहेत. आता मी तुम्हाला सांगतो का चुकीचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटेल. आता पहिली गोष्ट समजून घ्या की नायट्रोजनचं स्त्रीकरण काय असतं मित्रा. बघा, नायट्रोजनचं स्त्रीकरण काय असतं, ज्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. नायट्रोजन स्त्रीकरण म्हणजे काय की जेव्हा नायट्रोजनला एखाद्या रसायनामध्ये किंवा एखाद्या घटकामध्ये मिसळलं जातं तर त्याला म्हणायचं नायट्रोजनचं स्त्रीकरण. जसं भाऊ माहित आहे का, तू दारू पाण्यात टाकून पितोस तर समजायचं तू नायट्रोजनचं स्त्रीकरण करून राहिलं, दारूला अन्य घटकासोबत मिसळू राहिलं. तशाच प्रकारे वातावरणातील वायू रूपात असणाऱ्या नायट्रोजनला एखाद्या पदार्थात मिसळणे याला नायट्रोजन स्त्रीकरण किंवा याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो.
जर आपण जीवाणूंचा विचार केलो तर 3 प्रकारचे जीवाणू आहेत जे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. एक आहे पहिलं ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, तर हा सायनोबॅक्टेरिया नावाचा जीवाणू पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, त्याला आपण म्हणत असतो रायझोबियम. रायझोबियम मला सांगा हा पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. आणि तिसरं जर बघितलं त्याला आपण म्हणत असतो ॲझोटोबॅक्टर, हे पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं. आतापर्यंत आयोगाने एवढे वेळेस प्रश्न विचारले या घटकावर की आयोग कंटाळला असेल, वारंवार रिपीट प्रश्न आलेले आहेत. आता तिघही नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, पण तिघांमध्ये फरक काय बघा. हा जो सायनोबॅक्टेरिया आहे हा स्वयंपोषी आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ असं समजा तुमच्याकडे 3 कामगार आहेत जे काय करून देणार आहेत, तुम्हाला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देणार आहेत, म्हणजे नायट्रोजनला घटकामध्ये मिसळून देणार आहेत. त्याच्यापैकी पहिलं कामगार आहे ज्याचं नाव आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया तो कामगार आहे जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, तो घरूनच स्वतः डब्बा बांधून आणतो, म्हणजे तो स्वयंपोषी आहे. तो स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं आणि नायट्रोजनचं काय करतं, नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतं. म्हणून मला सांगा सगळ्यात जास्त परवडणारा कामगार कोण असतं, हा सायनोबॅक्टेरिया. म्हणून मला सांगा जैविक खत म्हणून आपण कोणाचा वापर करत असतो, तर सायनोबॅक्टेरियाचं, ज्याचे 2 उदाहरण आहेत. एक आहे मित्रांनो माहित आहे का नॉस्टॉक आणि दुसरं आहे ॲनाबिना. आणि या सायनोबॅक्टेरियाचं दुसरं नाव आहे त्याला आपण म्हणत असतो ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात राहू द्या. आता हे रायझोबियम काय करतं, हा पण नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं, परंतु रायझोबियम हा सहजीवन पद्धत दाखवतो मित्रांनो. सहजीवन म्हणजे सिम्बायोटिक पद्धत. तर रायझोबियम काय म्हणतो माहित आहे का, रायझोबियम म्हणतो जे काही शेंगाधारी वनस्पती आहे या शेंगाधारी वनस्पतीला रायझोबियम म्हणतं, मी तुला नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो, त्या बदल्यात तू काय मला अन्न देण्याचं काम कर. म्हणजे याचा अर्थ रायझोबियम तो कामगार आहे जो काय म्हणतो आपल्याला, मी तुझ्या शेतात काम करतो, सगळं नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो, त्या बदल्यात फक्त तुम्हाला खायला आणून दे. म्हणून रायझोबियम हा सहजीवन पद्धत जगत असतो. आणि शेंगाधारी वनस्पतीची जी काही मुळं आहेत या मुळांच्या गाठीवर मला सांगा हे बसतं. कोण बसतं, रायझोबियम. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. यानंतर बघा ॲझोटोबॅक्टर काय करतं. ॲझोटोबॅक्टर मला सांगा हा असहजीवी आहे. म्हणजे याचा अर्थ हे कोणाकडूनही अन्न घेत नाही, हे मातीमध्ये मिसळलेलं असतं आणि मातीत हा नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो. जर तुम्हाला प्रश्न विचारलं स्वयंपोषी कोणतं जीवाणू जो नायट्रोजनचं स्थिरीकरण करतं, सायनोबॅक्टेरिया. सहजीवी कोणता, रायझोबियम. आणि मला सांगा असहजीवी कोणता, ॲझोटोबॅक्टर. असं जर आतमध्ये जाऊन विचारलं तर सांगता यायला पाहिजे. आणि नसतं जर असंच विचारलं की नायट्रोजनचं स्थिरीकरण कोणते जीवाणू करतात, त्यावेळेस उत्तर 3 येणार आहे. आता या ठिकाणी बघा ॲझोटोबॅक्टर सूक्ष्मजीव द्विदल सिंगावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये असतं व नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. बघा हे मान्य आहे की नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात, पण ॲझोटोबॅक्टर हे शिंगावर्गीय द्विदल वनस्पतीच्या गाठीवर नसून ते मातीमध्ये असतात. म्हणून पहिलं विधान चुकीचं ठरलं. रायझोबियम हा मातीमध्ये नसतो, तर रायझोबियम मला सांगा शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांच्या ज्या गाठी असतात या गाठीमध्ये असतं. मग इथं मातीत म्हटले म्हणून हे पण चुकीचं आहे. म्हणून उत्तर आलं मित्रांनो माहिती आहे का चौक. अशा प्रकारचं विश्लेषण तुम्हाला जमायला पाहिजे काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा अशा पद्धतीचं नेक्स्ट क्वेश्चन, हे IMP आहे. असा डेटा तुम्हाला येणाऱ्या काळात येऊ शकतं. वनस्पती पोषक द्रव्य आणि मित्रांनो माहिती आहे का त्यांच्या अभावामुळे होणारे परिणाम, जसं रिसेंटली त्यांच्या अभावामुळे होणारे परिणाम 2023चा गट ब चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये मला सांगा लोखंडाच्या अभावामुळे एक काय डिसऑर्डर दिलेलं होतं आणि ते प्रश्न तुम्हाला गट ब 2023ला आलेले मुख्य परीक्षेला. आता इथं काय दिलंय, नायट्रोजनच्या अभावामुळे काय होतं, फॉस्फरसच्या अभावामुळे काय होतं, मॅग्नीजच्या अभावामुळे काय होतं, असं या ठिकाणी काही पॉइंट्स दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, नायट्रोजनचं जर अभाव झालं तर मित्रांनो माहित आहे का वनस्पतीची वाढ खुंटते, पहिला ऑप्शन. जर फॉस्फरसचा अभाव झालं तर मित्रांनो माहित आहे का या ठिकाणी उशिरा फुले येतात. आणि मॅग्नीजचा अभाव झालं तर पानावर डाग येतं आणि झिंकचा अभाव झालं तर पाने पिवळी होतात. तर हे लक्षात राहू द्या, IMP आहे. नायट्रोजनमुळे वाढ खुंटता अभावामुळे, फॉस्फरसच्या अभावामुळे उशिरा फुले येणे, मॅग्नीजच्या अभावामुळे पानावर डाग येणे आणि झिंकच्या अभावामुळे पाणी पिवळी पडणे, अशा प्रकारे मला
पोटॅशियम जो आहे ह्याच्या अभावामुळं आपल्याला खोड बारीक होतं. पोटॅशियमचं जर अभाव विचारलं तर खोड बारीक होण्याचं कारण काय? पोटॅशियमचा अभाव आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा पाणी कोमजणे, पाणी जे आहे हे कोमजणे हे पण कोणाच्या अभावामुळे? पोटॅशियम. आणि जर लोखंडाच्या अभावामुळे काय होतो असा जर प्रश्न विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की पाणी पिवळी पडणे, जे पाने असतात हे पिवळी पडणे हे कोणामुळे? लोखंडाच्या अभावामुळे. हे झालं अभावामुळे होणारा प्रॉब्लेम. हे लक्षात राहू द्या, पाठच करून ठेवा. यानंतर कार्य काय करतं तर हा जो काही नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं कार्य आहे प्रथिनांची निर्मिती करणे. वनस्पतीमध्ये प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनचा वापर होतो. फॉस्फरसचं कार्य काय आहे तर जो काही लाईट एनर्जी आहे त्याचं रूपांतर मित्रांनो केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. म्हणजे प्रकाश रूपांतर लाईटचं रासायनिक ऊर्जेत करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? फॉस्फरसची असते. मॅग्नीजचा रोल काय आहे? प्रकाश संश्लेषणासाठी हरित द्रव्य तयार करणे, हरित द्रव्य यासाठी मॅग्नीज वापरतात. आणि झिंकचा रोल काय आहे तर वनस्पतीमध्ये संप्रेरकाच्या निर्मितीसाठी झिंक महत्वाची भूमिका निभावतं. तरी लक्षात राहू द्या, अभावामुळे कोणतं कार्य काय आहे ह्याच्यावर येणाऱ्या काळात प्रश्न येतं. म्हणून ह्याचं उत्तर आहे पहिलं मित्रांनो. बघा, अन्न संरक्षण पद्धती संबंधी योग्य विधाने निवडा. हा पण IMP अशा प्रकारचे प्रश्न एखाद्या वेळेस विचारलं जातं. आता बघा, धूर देऊन अन्न संरक्षित करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करतात. यालाच काय म्हणत असतो? धुरीकरण म्हणून ओळखलं जातं. धुरीकरण हे विधान बरोबर आहे. तर हे लक्षात राहू द्या, ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर कशासाठी? धूर देऊन अन्न संरक्षण करण्यासाठी. वेफर्स हवाबंद पिशव्यामध्ये बंद करण्यासाठी काय करतो? नायट्रोजन वायूचा वापर करतात. हे पण बरोबर आहे. ह्याच्यावर आयोगाने ऑलरेडी पहिले प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या काळात प्रश्न येऊ शकतं. धुरीकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर होतो? ॲल्युमिनियम फॉस्फाईडचं. यानंतर बघा, पोत्यात धान्य भरल्यावर मेलॅथिओनचा फवारा मारतात. मेलॅथिओन हा एक कीटकनाशक आहे आणि या कीटकनाशकाचा फवारा त्या पोत्यावर मारतात का? कारण त्या पोत्यातील धान्य खराब होऊ नये म्हणून योग्य विधाने निवडायचं होतं. तर मित्रा, योग्य विधाने हे चौथं आहे. लक्षात राहू दे, अशा पद्धतीने तुला हे समजून घ्यायचंय. राशीच्या संबंधी योग्य विधाने निवडा. राशी म्हणजे क्वांटिटी. काय दिले? लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, वेळ या अदिश राशी आहेत. अदिश राशीचा अर्थ काय माहिती आहे का? अशी राशी ज्याला दाखवण्यासाठी फक्त किमतीची गरज आहे, दिशेची गरज नाहीये. मग मला सांगा, लांबी 5 मीटर 10 मीटर असं मोजतो, त्याला दिशाची गरज नाहीये. मग लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, वेळ यानी लेंथ, त्यानंतर विड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी आणि टाइम हे काय स्केलर क्वांटिटी आहेत. कारण यांना फक्त किमतीची गरज आहे, दिशेची गरज नाही. परंतु मला सांगा, विस्थापन असेल, वेग असेल, त्वरण असेल, संवेग असेल, या सगळ्यांना मला सांगा दाखवण्यासाठी किमतीची तर गरज असते, यासोबतच दिशा पण दाखवावी लागते. म्हणून यांना वेक्टर क्वांटिटी म्हणतात. तर अशी क्वांटिटी जे किंमत आणि दिशा दोन्हीच्या सहाय्याने दाखवली जाते त्याला वेक्टर म्हणतात. आणि या क्वांटिटी विस्थापन यानी डिस्प्लेसमेंट, वेग यानी व्हेलॉसिटी, त्वरण यानी ॲक्सेलरेशन, संवेग यानी मोमेंटम, या सगळ्याच्या सगळ्या वेक्टर क्वांटिटी आहेत. म्हणून आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं. तर योग्य विधान आहे तिसरं, 1 आणि 2. यानंतर पेशी सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ कोणते? मांडणारे आहेत, मोडणारे नाही, मांडणारे. तर बघा, पेशी सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ कोणकोणते? तर या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. पेशी सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ हे 3 आहेत. म्हणून बघा, कोणकोणते? 1, 2 आणि 3 या तिघांनी मिळून मला सांगा पेशी सिद्धांत मांडलेले आहेत. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला होता 1665 मध्ये. आणि मला सांगा, हाच प्रश्न आयोगाने 2021-22 ला विचारलं की 22 मध्ये की पहिल्यांदा सेलला डिस्क्राइब करणारा शास्त्रज्ञ कोण? रॉबर्ट हुक. आता बघा, श्वान आणि सिल्डेन हे 2 शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी मूळ पेशीचा सिद्धांत मांडला. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न विचारलं की मूळ पेशीचा सिद्धांत कुणी मांडलं तर या दोघांनी 1838 ला या दोघांनी सांगितलं की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात. पेशीचं संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक जर कोण असेल तर कोण असणार आहे माहिती आहे का? सजीवाचं ती सेल आहे. आता आर विर्शा याने पेशी सिद्धांतात भर घातली
आणि कधी घातली मित्रांनो माहित आहे का? आर विर्शा यांनी 1885 ला पेशी सिद्धांतात भर घातली आणि सांगितलं की प्रत्येक पेशीची निर्मिती ही अस्तित्वात असणाऱ्या पेशीपासूनच होते. नवीन पेशी अचानकपणे तयार होत नाही. जी ऑलरेडी एक पेशी आहे त्याच्यापासूनच पेशी तयार होते, अचानकपणे नवीन पेशी तयार होत नाही. हे मला सांगा आर विर्शा यांनी सांगितलं. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारलं पेशी सिद्धांतात भर घालणारा शास्त्रज्ञ कोण? आर विर्शा. कधी? 1885 ला. सूक्ष्मजीव व त्यांचा आकार यांच्या जोड्या लावा असा प्रश्न आहे. पॅरामेशियम टायफॉइडचा रोगजंतू आहे, पोलिओचे विषाणू आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे की कोणाचा आकार किती असणार आहे. तर यामध्ये बघा या ठिकाणी जर बघितलं तर तिसरं ह्याचं उत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? अचं तिसरं 100 मायक्रोमीटर आहे पॅरामेशियम. यानंतर मला सांगा टायफॉइडचा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर आणि पोलिओ 28 नॅनोमीटर आहे. म्हणून उत्तर तिसरं आहे. फॅक्च्युअल डेटा आहे स्टेट बोर्ड मधला, जशाल तसं येतं. आता बघा या ठिकाणी साऊंडच्या रिलेटेड आहे. साऊंडची तीव्रता सांगायची आहे. असे प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करत असतो ना भाऊ, तेव्हा कॉमन सेन्स वापरता यायला पाहिजे. इकडे लक्ष द्या. सर्वसामान्य दोघातील संवाद, कानठळ्या बसण्यास सुरुवात, जेट इंजिन, सर्वसामान्य कारखाने. इथं एवढं तर कळतं की सर्वात जास्त आवाज जेट इंजिनचा असणार आहे. मग इथं सर्वात जास्त कुठं दिसते? ए. मग मला सांगा या ठिकाणी तिसऱ्याचं अ असायला पाहिजे. तिसऱ्याचं अ दोन ठिकाणी आहे. कळालं इथपर्यंत? यानंतर मला सांगा कानठळ्या बसण्यास सुरुवात, त्याच्यानंतरचा आवाज असेल किती असणार आहे? तर कानठळ्या बसण्यास सुरुवात मला सांगा या ठिकाणी आपण म्हणू शकतो कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी दुसरा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याचं काय असेल रे? सी असेल. दुसऱ्याचं सी या ठिकाणी आहे. तर मला सांगा उत्तर हे. आणि पहिल्याचं काय असणार आहे? पहिल्याचं काय असेल? तर ब असेल मित्रांनो. कोरेल का? पहिल्याचं ब असेल. सर्व दोघातील संवाद आणि यानंतर सर्वसामान्य कारखाने काय असेल? 80. तर ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. 0 डेसिबल पासून माणसाला ऐकायला सुरुवात होऊन जातं मित्रांनो, ऐकण्याची सुरुवात. काल नॉर्मली श्वासोच्छवास जो करतो तो व्यक्ती तेव्हा त्याला 10 डेसिबल एवढा आवाज असतं. तर हे काही डेटा आहे, IMP आहे. येणाऱ्या काळात लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मध्ये खूप चांगलं दिलेलं आहे, सगळं वाचून ठेवा. ह्याचं उत्तर येईल या ठिकाणी. ध्वनीच्या संबंधी योग्य विधाने निवडा. तर सगळ्यांना माहित आहे 20 ते 20,000 हर्ट्झ वारंवारता अशा ध्वनीला सोनिक म्हणत असतात. विधान बरोबर आहे. ऑडिबल साऊंड आहे, माणूस ऐकतो, हे विधान बरोबर आहे. 20 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या ध्वनीला सुपरसोनिक म्हणत असतात आणि 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारता असणाऱ्या ध्वनीला इन्फ्रासोनिक म्हणून ओळखलं जातं. आता बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या की प्रश्नाचं उत्तर काय असू शकतो, कशा प्रकारे असणार आहे. तर इथं दिलेलं आपल्याला योग्य विधाने निवडा. आता या ठिकाणी काय माहिती आहे का? 20 ते 20,000 हर्ट्झ दरम्यान असतं ते काय असणार आहेत माहिती आहे का? सोनिक. यानंतर सुपरसोनिक म्हणजे काय? 20 किलो हर्ट्झ आहे. बरं इथं चुकले बघा. 20 किलो हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या ध्वनीला सुपरसोनिक म्हणतात किंवा त्याला काय म्हणत असतो? अल्ट्रासोनिक म्हणून पण ओळखलं जातं. तर हे विधान पण बरोबर आहे. इथं के आहे. आणि 20 हर्ट्झ पेक्षा कमी असणाऱ्याला इन्फ्रासोनिक म्हणतात. इन्फ्रासोनिक साऊंड कोण निर्माण करतं माहित आहे का? इन्फ्रासोनिक साऊंड निर्माण करणारे हत्ती असतात, यानंतर गेंडा असतात आणि यानंतर वेल मासा, हे सगळे इन्फ्रासोनिक निर्माण करतात. अल्ट्रासोनिक निर्माण कोण करतं? सुपरसोनिक वटवाघूळ निर्माण करतं. अल्ट्रासोनिक तसेच इन्फ्रासोनिक दोन्ही साऊंड मानव ऐकू शकत नाही, कारण मानवाची श्रवण क्षमता किती? 20 पासून ते 20,000 हर्ट्झ पर्यंत असतं. म्हणून उत्तर वरील सर्व आहे, कारण सर्व बरोबर आहे. श्राव्यातीत ध्वनीचे खालीलपैकी उपयोग कोणते? अल्ट्रासोनिक साऊंड. श्राव्यातीत म्हणजे काय? अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. घड्याळाचा सूक्ष्म गाभ स्वच्छ करण्यासाठी वापरतात, मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, रडारमध्ये, सोनार यंत्रामध्ये, आपत्ती व्यवस्थापनामध्ये. जर बघितलं तर अशा प्रकारे मला सांगा वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं जातं माहिती आहे? कायचं वापर केलं जातं. कोणाचं? अल्ट्रासोनिक साऊंडचं. आता इथं बघा आपत्ती व्यवस्थापनामध्ये करत नाही. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणत्या साऊंडचा वापर होतो? तर ह्याचा वापर होतो मित्रांनो इन्फ्रासोनिकचा वापर होतो. बाकी सगळ्या ठिकाणी. म्हणून उत्तर 1, 2, 3, 4 हे येईल. 5वं उत्तर असणार नाहीये. मग अशा प्रकारे बघा या ठिकाणी हे सर्व डेटाबेस आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर समजला असेल. जर तुम्हाला ऑनलाईन बॅचची गरज असेल येणाऱ्या काळात उद्या किंवा परवापासून मित्रांनो माहिती आहे का पूर्ण नवीन स्टेट बोर्डची मी बॅच रेकॉर्ड करतोय, ज्याची फीस नॉमिनल ठेवणार आहे 200 किंवा 250 रुपये, ज्यामध्ये 6वी पासून ते 10वी पर्यंत सर्व स्टेट बोर्ड व्यवस्थित शिकवून देणार आहे 40-50 लेक्चरमध्ये. तर तुम्ही आवर्जून ती बॅच घेऊ शकता. बघा एकदा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन. गट क साठी जो 17 डिसेंबरला आहे टेक्नॉलॉजीची बॅच असेल ती पण उपलब्ध आहे आणि सायन्सची
फास्ट ट्रॅक बॅच पण उपलब्ध आहे, आवर्जून तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सायन्स बाय अशोक पवार. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सायन्स बाय अशोक पवार. तर चालतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनला सिरीज मधला पार्ट 2 घेऊन. धन्यवाद.